Welcome back, friends. So let us solve some more problems on logarithmic differentiation. लास्ट सेशनमध्ये आपण बघितलं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन का वापरायचं. सो ज्या ठिकाणी फंक्शनची अरेंजमेंट अगदी कॉम्प्लिकेटेड असते, नंबर ऑफ ब्रॅकेट्स असतात, नंबर ऑफ रॅडिकल साइन्स असतात, ते मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच्या स्वरूपात आलेले असतात, त्या ठिकाणी आपल्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी लॉगॅरिथमचा फायदा करायचा आहे. राईट, लॉगॅरिथमचा उपयोग करून घ्यायचा. मग एकदा की लॉगॅरिथमच्या रूलचा उपयोग करून आपण त्याला सिम्प्लिफाय केलं की मग नॉर्मल आपलं डेरिव्हेटिव्हचे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले किंवा कंपोजिट फंक्शनची मेथड वापरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. दुसरं आपण बघितलं जिथे फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन आहे तिथेही आपल्याला लॉगॅरिथमचा उपयोग होतो. आणि याच्यात एक तिसरी एक केस आहे जिथे फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन आहेच पण मोर दॅन वन फंक्शन ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या स्वरूपात आहे. इन सच ए केस आपण मल्टिपल टाइम लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरून सगळे डेरिव्हेटिव्ह एकत्र करून आन्सर करत असतो. तर आपण तत्पूर्वी एक्झरसाइज 1.3 तुमच्या पुस्तकातलं पेज नंबर 39 वरचं मी काही एक्झाम्पल त्यातले सॉल्व्ह करतो तुमच्यासाठी. तुम्हाला त्यातनं आयडिया येईल की एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे. तर मी प्रत्येक याच्यातले एक दोन एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतो, मग बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. राईट. सो मी क्वेश्चन नंबर 1 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स हा क्वेश्चन नंबर 1 घेतो. यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं, पहिलं एक्झाम्पल आहे लेट अस से y इज इक्वल टू x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. ठीक आहे. सो एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. 3 ब्रॅकेट आहे, x प्लस 1 स्क्वेअर आहे, x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब आहे आणि x प्लस 3 ब्रॅकेटचा 4th पॉवर आहे. आता हे सेपरेट असते तर आपण प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊन सोल्युशन काढलं असतं, बट दे आर इन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन फॉर्मॅट. सो इन सच ए केस आपण अगोदर त्याला सिम्प्लिफाय करणार. वन्स दे आर सिम्प्लिफाईड देन विल फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह. सो लेट अस टेक लॉग ऑन बोथ साइड्स. आपण दोन्ही बाजूचा लॉग घेऊ. सो लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ दिस टर्म विच इज x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय x प्लस 2 ब्रॅकेट रेस टू 3 x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. ठीक आहे. आता आपण यामध्ये प्रत्येक टर्मला सेपरेट करू बाय युजिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम. सो लॉगॅरिथमचा रूल काय आहे तिथे पहा. इट इज समथिंग लाईक लॉग ऑफ p स्क्वेअर डिवाइडेड बाय क्यूब इंटू r रेस टू 4. राईट. सो 1 2 3 टर्म आहेत आपल्याकडे. सो याचं काय होणार आहे मग लॉग ऑफ p स्क्वेअर प्लस आता डिवायडेड बाय जो आहे तो मायनस इंटू ब्रॅकेट लॉग ऑफ क्यू स्क्वेअर प्लस लॉग ऑफ आर रेस टू 4. ठीक आहे. हे अरेंजमेंट तयार होईल आणि मग पुढे लॉग मध्ये इंडेक्सचा आपण परत आणखी एक रूल वापरू. सो मी तो नियम तिथे वापरणार आहे. राईट. सो इट विल बिकम लॉग ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ, तुमच्यासाठी एक स्टेप वाढवतो, डायरेक्टली स्टेप न लिहिता x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप मध्ये होईल 2 लॉग x प्लस 1 मायनस, आता हे m इंटू n आहे म्हणून आणि परत त्याची पॉवर आहे 3. सो मी सायमल्टेनियस रूल वापरतो मायनस 3 लॉग x प्लस 2 आणि मायनस आतमध्ये प्लस साईन येणार आहे, बाहेरच्या मायनस साईन मुळे ते मायनस 4 लॉग x प्लस 3. सो हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. ठीक आहे. आता याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफिकेशन इथे शक्य नाही. सो लेट अस टेक डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x व्हॉट विल गेट 1 बाय y dy बाय dx is equals to 2 into d by dx of log x plus 1 minus 3 into d by dx of log x plus 2 minus 4 into d by dx of log x plus 3. So it is 2 by x plus 1 minus 3 by x plus 2 minus 4 by x plus 3. ठीक आहे. आता इथे सगळीकडे जो फॅक्टर होता x प्लस 1 x प्लस 2 x प्लस 3 होता, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाचा 1 1 येईल. त्यामुळे जास्त कॉम्प्लिकेशन काय वाटलं नाही.
आता आपण dy बाय dx काढू. Therefore dy बाय dx is equals to y into 2 divided by x plus 1 minus 3 divided by x plus 2 minus 4 divided by x plus 3. आता y ची किंमत टाकून देऊ. इथं y काय आहे x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर divided by x plus 2 bracket raised to 3 and x plus 3 bracket raised to 4 into rest of the term, that is 2 by x plus 1 minus 3 by x plus 2 minus 4 by x plus 3. So this is our final answer. ठीक आहे. So this is how you can solve the example. लक्षात आलं? दिलेल्या एक्झाम्पलचं दोन्ही बाजूला लॉग घेतला, लॉगचे नियम वापरले, पूर्ण स्टेटमेंट सिम्प्लिफाय केली आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतला आणि इंडिव्हिज्युअल टर्मचा डेरिव्हेटिव्ह आपण इथे मांडून दिला. फायनल स्टेपमध्ये आपण वायला ट्रान्सफर करून त्याची किंमत टाकून दिली. सो दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व एनी कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल ऑफ दिस टाइप. आपण एक्झाम्पल आणखी एखादे घेऊ. सो हियर मल्टिपल टाइम जर तुम्ही लॉगचे नियम वापरताय सो ते तुमचे पाठ होऊन जाते. ठीक आहे. आता लेटेस्ट टेक वन मोर एक्झाम्पल. सो इथे आपल्याकडे आता एक्झाम्पल आहे x रेज टू 5. मी 5 नंबरचं एक्झाम्पल घेतोय. तो y इज इक्वल टू x रेज टू 5 इंटू tan क्यूब 4x डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर 3x. ठीक आहे. एक्झाम्पल काय पहा, y इज इक्वल टू x रेज टू 5 tan क्यूब 4x डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर 3x. पहिले याला सिम्प्लिफाय करू. सी अरेंजमेंट तुमच्या लक्षात आली पाहिजे. इथे आपल्याला लॉग वापरायचा हे ऐन वेळेस तिथे लक्षात आलं पाहिजे. राईट. सो देअरफॉर लॉग y इज इक्वल्स टू लॉग ऑफ x रेज टू 5 tan क्यूब 4x डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर 3x. So let us use the rules of logarithm. So log of x raised to 5 plus log of this minus log of this अशी अरेंजमेंट होईल. सो आपण डायरेक्टली दोन्ही स्टेप एकत्र करू शकतो. म्हणजे लॉगचा m रेज टू n चा आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा रूल एकत्र वापरू शकतो. सो केअरफुली पहा मी कसं लिहितोय. लॉग ऑफ x रेज टू 5 मला कसं लिहिता येईल, 5 log x हा याला गुणिले म्हणून प्लस 3 log ऑफ tan 4x माइनस 2 log ऑफ साइन 3x. ठीक आहे. सो याच्यापेक्षा फर्दर सिम्प्लिफिकेशन आता होणार नाही. सो लेट अस टेक डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड. सो दिस इज आवर सिम्प्लिफाइड स्टेटमेंट. log y इज इक्वल टू दिस. आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. सो दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय भेटेल आपल्याला, 1 बाय y dy बाय dx इज इक्वल्स टू 5 इंटू d बाय dx of log x plus 3 into d by dx of log tan 4x minus 2 into d by dx of log sin 3x. So 1 2 3 डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे. थोड्या वेळा करता इमॅजिन करा काय 3 वेगवेगळे फंक्शन्स आहेत आणि त्या हिशोबाने आपण डेरिव्हेटिव्ह काढू. सो log x चा डेरिव्हेटिव्ह 1 by x, so it is 5 into 1 by x plus 3 into log of tan 4x चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 by tan 4x into derivative of tan x because this is composite function. So derivative of tan x काय असतो, derivative of tan x is sec square 4x. So sec square 4x into derivative of 4, that is 4, minus 2 into log of sin 3x चा derivative 1 by sin 3x, derivative of sin 3x cos 3x, derivative of 3x is 3. ठीक आहे. आता पूर्ण डेरिव्हेटिव्ह निघाला. की मित्रांनो या स्टेप मध्ये तुमच्या लक्षात येईल की व्हॉट विल नीड, वी नीड कंप्लीट नॉलेज ऑफ कंपोजिट फंक्शन टू सॉल्व सच अ प्रॉब्लेम्स. कारण आपण लॉगॅरिथमचा उपयोग करून सिम्प्लिफिकेशन केलं, पण जर आपल्याला कंपोजिट डेरिव्हेटिव्ह येत नाही तर मग आपण तिथे अडकणार. सो कंपोजिट डेरिव्हेटिव्हची जितकी जास्त प्रॅक्टिस करता येईल, हे छोटे छोटे एक्झाम्पल असतात कंपोजिटचे, हे आपण एक स्टेप्सच्या स्वरूपात येतात आणि म्हणून एक्झाम्पलची लेंथ वाढते. बाकी एक्स्ट्रा नॉलेज तिथं ॲज सच काही लागत नाही. आता याला सिम्प्लिफाय करून घेऊ आपण. 5 by x प्लस 3 sec square 3 into 4 12, so 12 sec square 4x divided by tan 4x
minus 6 cos 3x upon sin 3x. We can write cot 3x minus 6 cot 3x. यालाही तुम्ही आणखी सिम्प्लिफाय करू शकता because sec is 1 by tan, 1 by cos and tan is sin by cos. In such a case, your cos will get cancelled and our example will further get converted into some other form. So no need असं ठेवलं तरी चालेल. आणि जर MCQ असेल तर ऑप्शन मध्ये काय दिले त्या हिशोबाने मॉडिफिकेशन करायचं. अल्टिमेटली dy by dx is equal to y into 5 by x plus 12 sec square 4x divided by tan 4x minus 6 cot 3x. फाइनल आंसर साठी y ची व्हॅल्यू पुट करू. सो dy by dx is equal to y ची व्हॅल्यू काय होती x raised to 5 tan cube 4x divided by sin square 3x into हा ब्रॅकेट आपण आता परत रिपीट करू 5 by x plus 12 sec square 4x by tan 4x minus 6 cot x 6 cot 3x. So this is what is your final answer. Okay. So in this way you can solve the problem by using the rules of logarithm. Okay. So आणखी एक आता पाहू आपण. See in each problem, each case, what I am doing is using rules of logarithm to simplify the statement. One statement is simplified, then I am finding out derivative of each step. Therein I am using the basic, the standard formulas of derivative and the method of composite function. So most of the time composite function ची मेथड तिथे आपल्याला कामा येते. So आणखी एखादा एक्झाम्पल पाहू आपण. आता पुढचं एक्झाम्पल आहे आपल्याकडे sin x raised to x, but I will prefer some complicated example. X raised to tan inverse x. असा एक छोटा एक्झाम्पल आहे. y is equal to x raised to tan inverse x. So log y will become log y is equal to tan inverse x into log x. Therefore 1 by y dy by dx is equal to d by dx of tan inverse x into log x. Right? Now let us use u into v rule. So it is tan inverse x into derivative of log x, which is 1 by x, plus log x into derivative of tan inverse x, which is 1 by 1 plus x square. Formula part पाहिजे. And therefore final answer is dy by dx is equal to y into tan inverse x upon x plus log x upon 1 plus x square, that is x raised to tan inverse x into tan inverse x upon x plus log x upon 1 plus x square. So this is our final answer. ठीक आहे. So y इकडे घेऊन y ची किंमत टाकायला विसरायचं नाही. So this is how you can use logarithmic differentiation to solve the complex problem, complicated problem. So now let us see when two or more functions come together in the form of addition or subtraction. Suppose माझ्याकडे एक केस आहे. y is equal to, let us say, x raised to sin x plus 10 raised to tan x plus आपण आणखी काय घेऊ शकतो याच्यामध्ये आणखी एखादी टर्म आपण इथे यूज करू शकतो. लेट अस से log of cos x. ठीक आहे. आता असं कॉम्बिनेशन झालं. से आता आपण इथे बघतोय फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन आहे. या केस मध्ये या केस मध्ये ही केस आहे कंपोजिटची, राईट. इथे फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन आहे, इथे फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन आहे आणि इथे आपल्याकडे कंपोजिट फंक्शन. मग आपण जर समजा लॉग घेतला दोन्ही बाजूचा तर काय होईल? log of y is equal to log of this whole bracket. आता इथे प्लस साइन असल्यामुळे आपण लॉगचा नियम वापरू शकत नाही. आपण आणखी गुंतणार, आणखी अडकणार त्यामध्ये. मग अशा टाइमला काय करायचं? तर लेट u is equal to x raised to sin x, v is equal to 10 raised to tan x
and w इज इक्वल टू लॉग ऑफ cos x. ठीक आहे, हे तीन फंक्शनला तीन आपण लेटर असाइन केले u v w. मग आपलं फंक्शन काय झालं, y इज इक्वल टू u प्लस v प्लस w. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह काय झाला, dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि याच्यात या इक्वेशन 1 मध्ये टाकून द्यायचे. विल गेट द फायनल आन्सर. सो we know u is equal to x raised to sin x, hence log u is equal to sin x into log x. Therefore 1 by u du by dx is equal to हा काय येणार इथं sin x upon x plus cos x into log x. Therefore derivative of u with respect to x is u इकडे ट्रान्सफर केला, u ची किंमत टाकली x raised to sin x into bracket sin x upon x plus cos x log x. ठीक है, अपन du by dx काढला by using logarithmic differentiation. Similarly we can find out v is equal to 10 raised to tan x. Therefore log v is equal to tan x into log 10. That is, से आता log 10 किती असतो, by default it is 1. बट ठीक आहे, तर मी ते एक्झाम्पल बदलत नाही असं, लेट इट बी, आपण आहे तसं त्याला सॉल्व करू. सो इट इज 1 बाय v dv बाय dx इज इक्वल टू sec स्क्वेअर x log 10 प्लस 0. सो इट इज एकच टर्म होईल, तर log 10 तसा त्यासाठी कॉन्स्टंट होतो. मग देअरफॉर dv बाय dx इज इक्वल टू v ची किंमत इकडे टाकली 10 रेज टू tan x into sec स्क्वेअर x log of 10. ठीक आहे, आपण इथे dv by dx काढला, इथं आपण du by dx काढला होता. आता फायनली w इज इक्वल टू काय आपल्याकडे log of cos x, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल dw अपॉन dx. आता ही कंपोजिट फंक्शन आहे म्हणून येईल मायनस sin x अपॉन cos x, that is minus tan x. Now we have du upon dx, dv by dx and dw by dx. तिघं पण आपण आन्सर घ्यायचे आणि ते एकत्र करायचे. दॅट विल बी आवर फायनल आन्सर. सो दिस इज व्हॉट इज वन ऑफ द टाइप ऑफ एक्झाम्पल इन लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. मग याच्यात नवीन काही नाही, याच्यात फक्त एक लक्षात ठेवायचं की इथं प्लस मायनस साइन असेल तर लॉग घ्यायचा नाही, प्रत्येकाला सेपरेट ट्रीटमेंट द्यायची, यू व्ही डब्ल्यू फंक्शन मानून घ्यायचे, सेपरेट सेपरेट सॉल्व करायचे, सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. फायनली असं जे इक्वेशन तयार होईल त्यामध्ये टाकून द्यायचे. मी आणखी एक घेतो पुस्तकातलं, सो दॅट यू विल अंडरस्टँड द कन्सेप्ट क्लिअरली. सो तुमच्या बुकमध्ये एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये या टाईपचे एक्झाम्पल आहे. सो लेट मी सॉल्व वन फॉर यू. सो लॉग ऑफ x रेज टू x माइनस cos x रेज टू cot x. लॉग ऑफ x रेज टू x. ठीक है, एग्जाम्पल काय आहे, y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू x माइनस cos x रेज टू cot x माइनस cos x रेज टू cot x. ठीक है, हे एग्जाम्पल आहे आपल्याकडे. आपल्याला याला सॉल्व करायचे बाय युजिंग लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. वी कॅनॉट टेक लॉग बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह साइन, कारण मग हे ब्रॅकेटमध्ये जर गेलं लॉगच्या तर आपण त्याला सेपरेट करू शकत नाही. फॉर दॅट वी डोंट हॅव एनी रूल. सी लॉगचे नियम फक्त गुणाकार भागाकाराच्या स्वरूपात फंक्शन असतील तर आपल्याला कामी येतात सेपरेट करायला. सो इन सच अ केस लेट u इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू x and v is equal to cos x रेज टू cot x. आता आपण या दोन्ही फंक्शनचा एकेकाला सॉल्व करू. नाउ log u is equal to x log x. Therefore 1 by u du by dx is equal to 1 plus log x. याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्टली काढणार. Therefore du by dx is equal to हा u जर इकडे नेला तर तो काय होईल log x raised to x into bracket 1 plus log x. Similarly log v is equal to cot x into log of
cos x. Therefore 1 by v dv by dx is equal to, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, cot x into minus sin x upon cos x. ठीक है, प्लस log of, if you are not able to see it, I will write it, प्लस इथे काय होईल आता, याचा डेरिव्हेटिव्ह आपण u रूल ने सॉल्व करतोय, cot x into log of cos x minus sin x upon cos x plus log of cos x into cot चा डेरिव्हेटिव्ह minus cos x square x. So finally it will become a sin by cos is nothing but tan. Cot x and tan x multiplication मध्ये आले, so it will become -1, cancel होतील ते, हा minus cos x square x into log of cos x. v ट्रान्सफर केला तर तो होईल dv by dx. हा v इकडे जर आला तर काय होईल, तो cos x raised to cot x into, आपण हे मायनस साइन याला बाहेर लिहू शकतो, निगेटिव्ह 1 plus cos x square x log of cos x. ठीक है, so now we have dv by dx, dv by dx. From this y is equal to u plus v, therefore dy by dx is equal to du by dx plus dv by dx. So या value put केल्या, log x raised to x into 1 plus log x minus cos x raised to cot x into 1 plus cos x square x log of cos x. This will become our final answer, right? So in this way we can use logarithmic differentiation to solve number of problems. So इथं मल्टिपल टाइम्स आपल्याला तीच प्रोसिजर रिपीट करावी लागते. एवढं स्किल आणि एवढं त्याच्यात हार्डवर्क आहे, बाकी काही नाही. सो मित्रांनो, मागच्या आणि या सेशन मध्ये आपण बघितलं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. सो आय विल नॉट टेक द एक्झॅक्ट ऑल द प्रॉब्लेम, जस्ट बिकॉज तुम्ही ती प्रॅक्टिस करायला पाहिजे. डिफिकल्टी आली तर यू कॅन ऑलवेज आस्क मी. सो टोटल तुम्हाला एक्झरसाइज मध्ये 8 आणि हे 8 असे 16 प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, एक सेकंड क्वेश्चन मधला लास्ट प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी घेतो. इथे प्रॉब्लेम क्वाईट इंटरेस्टिंग आहे म्हणून मी तो सॉल्व करतो. की त्याने फंक्शन दिले आपल्याला y इज इक्वल टू tan x रेज टू tan x रेज टू tan x. So it is tan x raised to tan x raised to tan x. ठीक है, so 3 टाइम he has taken tan x raised to tan x raised to tan x आणि डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला at x is equal to pi by 4. ठीक है, so let us focus what can be done. So this is our y. Here function they are arranged one after another in the form of index. So take log y is equal to tan x into log of tan x raised to tan x. Again take log, so log of log y is equal to log of tan x into log of tan x raised to tan x. ठीक आहे, आपण पहिला लॉग घेतला त्यावेळेस हा tan x समोर लिहिला म्हणून आपल्याकडे tan raised to tan x तसाच राहिला. आपल्याला त्याला खाली घेण्यासाठी परत एकदा लॉग घ्यावा लागला. सो दिस विल बिकम log of log y इज इक्वल टू, आता हा मल्टिप्लिकेशन मध्ये u आणि v, सो याला लॉग चे नियम लावून टाकू. log of tan x प्लस आता इथे log of this log of tan x raised to tan x. ठीक है ना, याला फार तर बरा असं लिहितो. सो दिस विल इन इंडेक्स फॉर्म. सो हा काय होईल मग, प्लस tan x into log of tan x. ठीक आहे, नाउ दिस इज सिम्प्लिफाइड स्टेटमेंट. दोनदा लॉग घेतल्यानंतर स्टेटमेंट काय झाली, सिम्प्लिफाय झाली. नाउ डिराइव with respect to x. So it is 1 by y log y dy by dx is equal to, this is 1 by tan x into derivative of tan x, that is sec square x
प्लस tan x इंटू 1 by tan x इंटू sec square x, कारण दोन्ही फंक्शन कसे कॉम्पोजिट आहे. सो लेट अस सिम्प्लिफाय इट. सो इट इज sec square x म्हणजे 1 by cos square x आणि tan x म्हणजे sin by cos. एक एक cos जर कॅन्सल झाला तर इट इज 1 by sin x इंटू cos x प्लस हा tan x कॅन्सल होईल sec square x. ठीक आहे. सो फायनली मी इथे लिहितो dy by dx is equal to y log y into 1 by sin x into cos x plus sec square x. So put the value of y again. So tan x raised to tan x raised to tan x into log of y, that is again this into tan x into log of tan x raised to tan x आणि हे 1 by sin x into cos x plus sec square x. सो हे जनरलाइज आन्सर झालं. आता याच्यात आपण पाय बाय 4 टाकू. tan pi by 4 1, tan pi by 4 1, 1 raised to 1 raised to 1, that is 1. Here again tan pi by 4 1, log of हा 1 raised to 1, log of 1 0 येईल, ही टर्म 0 होऊन जाईल. आता ही टर्म या पूर्ण टर्मला मल्टिप्लाइड आहे. सो दिस विल बिकम 0. सो आवर आन्सर will be 0 in that case, right? So this is how we can use logarithmic differentiation to solve various problems. So what I will suggest you, let us take all these examples for practice, try with your own and then see काय होतंय ते बघा. एक एक्झाम्पल पूर्ण सिस्टमॅटिक सोडून काढायचं. कुठं जर आपण अडतोय तर का अडतोय हे बघा. तर नाही समजत तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी. आय विल सॉल्व द एंटायर एक्सरसाइज फॉर यू. सो आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह संपवण्याचा प्रयत्न करू अँड देन विल हॅव सम more lectures on only examples. We'll try to solve some examples from miscellaneous also and then आता MCQ जर विचार केला तर मॅथ्सचे MCQ तयार करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो ऑल दी डिटेल प्रोसिजर्स ऑफ एक्झाम्पल. म्हणजे त्या स्टेप्स तुम्हाला MCQ स्वरूपात विचारतात. मग आपण MCQ शीट समोर आल्यानंतर आपल्याला कळतं की एक्झॅक्टली आपण हे शिकलेलो आहे, फक्त आपल्याला या स्टेपपर्यंत जायचं. सो देअर इज नो शॉर्टकट ॲज सच इन ए डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. रेअर ठिकाणी शॉर्टकट्स आहेत. But for that 1 or 2 shortcuts, you cannot neglect the subject. So keep solving the example. That is what is the requirement, right? So in next session we'll see implicit functions. ठीक आहे. So इथं मी लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन संपला असं सांगतो. व्हेरी सिम्पल आहे. फक्त आपल्याला लॉगॅरिथमचा उपयोग सिम्प्लिफिकेशनसाठी करायचा आहे. बाकी सगळी टेक्निक कॉम्पोजिट फंक्शनची वापरायची. सो ज्याला कॉम्पोजिट फंक्शन चांगलं आलं त्याला हा डेरिव्हेटिव्ह सुद्धा जमला. थँक्यू.